लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. बाप रे बाप, आज तर जीवा संतापून निघून गेलाय नंदिनीच्या घरून. थोडंसं मागावून दाखवलाय त्यांनी सुरुवातीला सीन. नंदिनीला जीवा म्हणतोय, या शहाण्यांच्या जगात या वेड्याच्या प्रेमाला जागा नाहीये असं बोलून जीवा आता त्याचं सामान भरायला लागतो. नंदिनी नुसती रडत असते. खरं तर नंदिनीने या क्षणाला जीवाला थांबवायला हवं होतं. इथे ना त्यांनी प्रेक्षकांनो कसलं सुंदर गाणं ऐकवलंय बघा. अरे, हे म्हणजे ही मालिका म्हणजे ना अतिशय सुरेख गाण्यांची पर्वणी आहे बरं का. गुड्डू जीवाच्या हातापाया पडत असतो. हे सगळं तुम्हाला गाण्यांमध्ये दिसणार आहे. आता हा सीन जीवा सगळं ते रिक्षाचं फाडून टाकतो. जे काही त्याने डेकोरेशन केलंय ना ते सगळं तो तोडून फोडून टाकतोय. त्याचं सामान भरतोय आणि इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला ते गाणं ऐकू येणार आहे. पावलांनाही कळेना का हरवली वाट. नंदिनीच्या आठवणी इथे थोड्या फ्लॅश केल्यात त्यांनी आणि उसवले धागे कधी कसे हे गाणं ऐकवलंय. जीवा आता जेव्हा रिक्षात बसतो तेव्हा नंदिनी त्याच्या समोर येते, रिक्षाच्या समोर. आणि त्या रिक्षावर काल रात्री नंदिनीने लिहिलेलं असतं ना जीवांदिनी, ते बघतोय बरं का जीवा. आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतायत. किती प्रयत्न केले जीवाने प्रेक्षकांनो, पण नंदिनी तिच्या निर्णयावर अजूनही ठाम आहे. ती काही जीवासाठी दया दाखवायला तयार नाहीये ना प्रेम. आपला हिरो हरला हरला प्रेक्षकांनो तर नाही, नक्कीच नाही. ही त्याची सुरुवात आहे. नंदिनी जेव्हा रडत असती तेव्हा तिच्या मागे रिक्षावाला जीवा येतोय बरं का. तो जीवाला दिसतोय. आता तो जीवा त्याला असं असं करत असतो, म्हणजे अरे हरलास रे. जीवा खाली उतरतो आणि ते जीवांदिनी नाव पुसून टाकतो आणि मग रिक्षात बसून निघून जातो प्रेक्षकांनो. नंदिनी आता फक्त रडतीये, बाकी काही नाहीये. काय कमाल ऍक्टिंग करतो प्रेक्षकांनो आपला हिरो. अमेझिंग हा. मी खरंच डाय हार्ड फॅन आहे या जीवाच्या ऍक्टिंगची. अमेझिंग कलाकार आहे प्रेक्षकांनो. हे पोरगा लई पुढे जाणार बघा. नंदिनी आता खूप रडत असते. इथे त्यांनी ते मालिकेचं टायटल सॉन्ग सॅड सॉन्ग मध्ये प्ले केलंय, वाट हरवली धुक्यात. तेव्हा नंदिनी आता रडतीये, तिची आई तिला जवळ घेतीये, पण जीवा मात्र आता निघून गेलाय. इकडे देशमुखांच्या घरचं सीन दाखवलाय. आता विक्रम म्हणत असतात, मानिनी आण ग लवकर ते पोहे गरम गरम, भूक लागलीये मला. मानिनी म्हणत असतात, हो आणते, असं म्हणून त्यांनी पोहे आणलेत बरं का. विक्रम नोटीस करतात पार्थ सारखा मागे वळून वळून बघत असतो. ऑब्विसली तो काव्याचीच वाट पाहत असतो हे विक्रमला कळतं. विक्रम आता मुद्दाम म्हणतात, काय ग ए मानिनी. आता ते मुद्दाम असं जरा गाणं गुणगुणायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, काय रे ए पार्थ, तुझी मानबिन दुखते का रे? काय तू सारखा मागे वळून वळून बघतोयस? नाही म्हणजे म्हणूनच विचारलं बाबा, मानबिन दुखते का काय? रम्या आता बघते बर का विक्रमकडे. मग पार्थ म्हणतो, नाही हो बाबा, काहीतरीच काय. ते काल रात्री काव्या जरा उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या ना, त्या उठल्या असतील नसतील, त्यांचा नाश्ता राहून जाईल ना करायचा, म्हणून मी वाट बघत होतो त्यांची. लगेच विक्रम म्हणतात, पाहिलं का मानिनी, देशमुखांना बायकोची किती काळजी असते बघ. मानिन ते म्हणतात, मग असायलाच हवी. आता तेवढ्यात काव्या येते बरं का तिथे. मग पार्थ तिला सारखं असं वळून वळून बघतोय. मग काव्या अशी खाली उतरतीये, ती अशी आंघोळ वगैरे करून आली आणि केस पुसत ती खाली आली आहे. तिच्या ओढणीने ती केस पुसते, असं त्यांनी छान एक सीन दाखवलाय. आणि त्यामुळे पार्थला लांबूनच असं गारगार वारं लागतंय बरं का. काय दाखवतात यार प्रेक्षकांनो मालिकेत, काही दाखवतात असो, पण आपल्या अपेक्षा जरा वाढतात ना मग त्यामुळे. तर आता पार्थ आणि काव्या खूप वेळ एकमेकांकडे बघताय असं त्यांनी दाखवलंय. त्यामुळे रम्याचा जळफळाट होत असतो हेही त्यांनी दाखवलंय. काव्या मग तिथे जेवणाच्या टेबल जवळ येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग बाबा. विक्रम म्हणतात, गुड मॉर्निंग काव्या. काय ग ए रम्या. रम्या तिथे बसलीये ना पाठच्या बाजूला. अरे हो की, मी नोटीसच नाही केलं. आता ते विक्रम म्हणतात, काय ग ए रम्या, अगं तू अशी इथे बसलीयेस. नाही मला तरीच वाटलं वसुताई काय एवढी बेचैन आहे. अगं रम्या बस, तुझ्या आईजवळ बस. तुझ्या आईला तुझी कंपनीच आवडते. वसुआत्याला कळतं बरं का, का बरं बोललेत विक्रम म्हणून. लगेच वसुआत्या म्हणतात, हा बाई ये रम्या ये, बैस हा माझ्या शेजारी बैस. काव्याला जागा करायची होती ना पाडच्या बाजूला बसायला, म्हणून चाललं होतं हे सगळं. मग काव्या लगेच पाडच्या बाजूला बसते आणि ती आता केसांना झटका देते. तर तो झटका केसांचा पाडच्या तोंडाला लागतो. झटकानी लागत केस लागतात. लगेच पार्थला पुन्हा गार वारे येते त्याच्यामुळे. आणि काव्या पुन्हा त्याच्याकडे बघते, मग तो तिच्याकडे बघतो. पुन्हा रम्याचा जळफळाट होतो. वसू आत्या तिला रोखतात, गप्प बैस बाई. असं गप्प बैस करून करून काव्या पार्थला घेऊन पण जाईल एक दिवस आणि रम्या बिचारी गप्पच बसेल. जोकचं पार्ट प्रेक्षकांनो, पण हे असं चालू आहे आज.
तर आजचा एपिसोड सगळा अशातच गेलाय, पण आज जीवाची ऍक्टिंग लई भारी, एक नंबर कमाल. आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. आता सहज काव्या म्हणते, गुड मॉर्निंग देशमुख. आता पार्थ तिला गुड मॉर्निंग म्हणणार, तेवढ्यात पार्थला फोन आलाय. पार्थ म्हणतो, काय जीवा आलाय? वॉचमॅनचा फोन आलाय त्यांच्या गेटवरच्या. आता पार्थ खुश होतो आणि म्हणतो, बरं बरं, आणि सगळ्यांना सांगतो जीवा आलाय, वॉचमन दादाचा फोन आला होता बघ आई. आता सगळे खुश झालेत, पण रम्या आणि वसु आत्या सोडून, त्यांना काही कळेल ना नेमकं काय भानगड आहे. आता मानिनी म्हणते, मी पटकन औक्षणाचं ताट आणते. काव्या म्हणते, आई मी आणते, तुम्ही चला पुढे. आता यांना असं वाटतंय की नंदिनी पण आली असणार आहे त्यांच्यासोबत. नंदिनी आली नाहीये प्रेक्षकांना. आता हे आपल्याला माहितीये, पण देशमुखांना माहित नसतं. देशमुख भलतेच खुश असतात, पण जीवाला एकट्याला दारात आलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. आता पार्थ म्हणतो, काय रे जीवा, अरे नंदिनी कुठे आहे? जीवा काहीच बोलत नसतो. रम्या म्हणते, नंदिनी दिसत नाहीये आई. हळूहळू या दोघी मायलेकी बोलायला लागतात. वसु आत्या म्हणतात, कसली नाटकं करतोय बघ जीवा, असं भासवतोय की नंदिनी आलीच नाहीये त्याच्यासोबत, आणि हळूच मागून नंदिनी येईल आणि मग म्हणेल सरप्राईज. आता पार्थ म्हणतो, ए जीवा, अरे सगळे काहीतरी विचारतायत तुला, आई बाबा विचारतायत. काय झालं रे जीवा, नंदिनी कुठे? जीवा भस्कन म्हणतो, कोण नंदिनी? आणि या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. जीवा हे काय बोलतोय, कोणाला काही उमजे ना. आता वसु आत्या आणि रम्या पण गडबडून जातात, हा असा का बोलला, कोण नंदिनी? असं म्हणून जीवा सगळ्यांकडे बघतो आणि त्याची बॅग घेऊन डायरेक्ट घरात जातो. आल्या आल्या तो तिथे हॉलमध्ये बसलाय. आता सगळेच त्याच्या मागे येतात आणि पार्थ म्हणतो जीवाला, ए बाबा, ए जीवा, आता काय बोललास तू? जीवा म्हणतो, जाऊ दे रे, तू पण तिच्यासारखाच आहे, मला नाही बोलायचंय कोणाशी. विक्रम त्याच्या जवळ बसतात आणि म्हणतात, ए बेटा जीवा, अरे काय बेटा, शांत हो जरा. काय रे, चिडचिड का करतोयस, सांगशील का राजा, काय झालंय? पार्थ म्हणतो, काय रे जीवा, इतक्या दिवसापासून तू नंदिनीला कन्व्हिन्स करायसाठीच गेला होता ना, काय झालं जीवा? जीवा म्हणतो, हो गेलो होतो ना मी, माझं काळीज कापून हातावर ठेवलं होतं, तिच्या गुडघे टेकवले होते, नाक रगडलं होतं, सगळं सगळं केलं होतं. कपडे उतरवावे ना तसा माझा इगो उतरवून तिच्या पायाशी ठेवला होता ना मी. पण काय फायदा झाला? काय तुमच्या दोघांच्या मनात एवढी धार आहे ना की समोरच्यावर ते वार झालेच पाहिजे असं तुम्हाला वाटतं. समोरच्याच्या मनाला काय वाटतं काय नाही या गोष्टीशी तुम्हाला काही घेणं देणं नसतं. पण कसं आहे ना पार्थ दादा, अरे आम्ही तुमच्यासाठी जे एफर्ट घेतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत रे. तुमच्या इगोपायी तुम्ही समोरच्यावर किती वार करताय लक्षात नाही येते तुम्हा दोघांच्या. अरे हा पार्थ आणि नंदिनीला उद्देशून बोलतोय प्रेक्षकांनो. जीवा पुढे म्हणतो, आम्ही केलेली एक चूक तुम्हाला दिसतीये, आम्ही केलेले 99% एफर्ट्स कमी पडतायत का तुमच्यासाठी, ते तुम्हाला का दिसत नाहीयेत? जीवा चिडलेला असतो खूप, म्हणजे अर्थात तो चिडणारच प्रेक्षकांनो. त्याने काय नाही केलं नंदिनीसाठी, वाटेल ते करत होता तो तिच्यासाठी, पण नंदिनीने मात्र त्या गोष्टीची दखल सुद्धा घेतलेली नाहीये. म्हणजे तिने कबूल केलं पण नशेमध्ये, पण हे सगळं ती सगळ्यांसमोर कबूल करू शकली असती अर्थातच. पण असो, आता बदलांचे वारे वाहायला लागलेत बरं का प्रेक्षकांनो. पुढच्या प्रोमोत तुम्हाला दिसेलच. मानिनी जीवाला शांत करते आणि म्हणते, बस बेटा जीवा, खाली बस, नक्की काय झालंय बेटा, सांगशील का, आम्हाला काही कळेल असं. हे बघ काय झालंय ते सांग. अरे नंदिनी बरी आहे का? जीवा म्हणतो, आई तिला काय झालंय? अगं आई ती मस्त आहे, मजेत आहे, तिला काय झालंय? त्यावर मानिनी म्हणते, बेटा मग तू तिला का नाही घेऊन आलास, तू तर तिला घ्यायला गेला होतास ना. जेव्हा हे दोघं बोलत असतात तेव्हा पार्थ आणि काव्या बघत असतात त्यांच्याकडे, त्यांचे एक्सप्रेशन्स खूप दाखवलेत आज. जीवा म्हणतो, काय नाही, तिचे नियम, तिची डिग्निटी, तिचे तत्व, हे सगळं ना, हे हे सगळ्याची कंपनी तिला आहे ग. नंदिनीला माझी गरज नाहीये. आणि आई आता ना हे सगळं सिद्धच झालंय. काय ना पार्थ दादा, आम्ही तुमच्या मनात असतो, तुमच्या काळजीत असतो, सगळ्या म्हणजे गोष्टीमध्ये असतो, सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही असतो, पण तुमच्या होकारात मात्र आम्ही नसतो. हे सगळं जीवा मुद्दाम पार्थला पण उद्देशून बोलतोय प्रेक्षकांनो. ऑब्विसली नंदिनी ज्या सिच्युएशन मध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच परिस्थितीमध्ये पार्थ आहे, त्यामुळे जीवा पार्थला उद्देशून बोलणारच. आता जीवा एवढा आर्त भावनेने बोलतोय, पण वसु आत्या आणि रम्या मात्र तिथे हसत असतात. जीवा म्हणतो, आमच्या आठवणीमध्ये तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला 4 पावलं तुमची पुढे येणार नाहीयेत. हे असलं प्रेम तुमचं तुम्हाला लखलाभ. एवढंच बोलून जीवा निघून जातो. कोणाला काही कळे ना आता जीवाशी काय बोलावं. ऍक्च्युली जीवाने जे काही झालंय ते कोणालाच एक्सप्लेन केलेलं नाहीये, त्यामुळे घरची लोक भांबावली आहेत. काय उत्तर द्यावं जीवाला, कसं बोलावं ते कळे ना. जीवा त्याच्या खोलीत निघून जातो. वसु आत्या आणि रम्या नेहमीप्रमाणे खुश झाल्यात.
यांचं काही वाईट झालं देशमुखांचं, की या दोघींना खूप आनंद होतो. आता ऑब्व्हियसली नंदिनी परत आली नाहीये म्हटल्यावर वसू आत्या आणि रम्याला आनंद होणारच. घरचे मात्र एकमेकांकडे भांबावून बघतायत, की हे सगळं काय होऊन गेलं. आतापर्यंत तर सगळं पॉझिटिव्ह दिसत होतं, पण अचानक हे काय घडलं. जीवा आता त्याच्या खोलीसमोर आलाय आणि पुन्हा नंदिनीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळल्यात. इथे ना त्यांनी एक वेगळंच सॅड सॉन्ग ऐकवलंय हो. अरे कसले भारी भारी गाणे लावतात हं प्रेक्षकांनो या मालिकेत. एक गाणं ऐकवलंय त्यांनी इथे, कधी ना कधी, कधी ना कधी असं गाणं ऐकवलंय. दूर दूर जाताना इतकेच मनाशी वाटे, अनोळखी या वळणावर जुळून यावे हे नाते, असलं काहीतरी गाणं आहे बघा. हे माझ्या परिचयाचं नाहीये, फ्रँकली सांगते. पण आता हे गाणं आपल्याला ऐकू येतंय आणि इकडे नंदिनी आणि जीवा या दोघांची कंडिशन, परिस्थिती आपल्याला त्यांनी इथे दाखवली आहे या सीनमध्ये. इकडे नंदिनी बाल्कनीच्या बाहेर जाऊन बघत असते आणि तिला जीवाचे भास होत असतात. जीवा तिथे नाहीये, पण तरीही तिला असं वाटतंय की जीवा इथे असावा, त्याने इथे यावं. कसं वाटतं ना प्रेक्षकांनो, की आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या व्हॉटएव्हर आपल्या माणसाने आपल्या पुढे-पुढे करावं. पण त्याच वेळेला आपल्याही माणसाला वाटत असतं ना, की आपल्याही माणसाने आपल्या पुढे-पुढे करावं. एक्झॅक्टली माय पॉइंट इज त्याचप्रमाणे जीवालाही वाटतंय ना, की नंदिनीने सुद्धा त्याच्या प्रेमाची कदर करावी. तिनेही त्याच्या पुढे-पुढे करावं, असं नसेल का हो वाटत त्याला? त्याने खूप पुढे-पुढे केलं नंदिनीच्या, पण तरी सुद्धा बिचारा हारलाय. नंदिनीवर आता सगळं सोडून तो मोकळा झालाय प्रेक्षकांनो. नंदिनी मात्र आता फक्त जीवाच्या आठवणीमध्ये झुरती असं त्यांनी दाखवलंय. काय इगो असतो बघा ना माणसाचा. हे मी रोजच म्हणते तुम्हाला, कारण त्याच संदर्भात ते दाखवतायत. नंदिनी आता फक्त त्या हातावरच्या अक्षरांकडे बघून रडतीये आणि जीवाची आठवण काढतीये. एक्झॅक्टली जीवा इथे तेच करतोय. त्याला पण नंदिनीची फार आठवण येतीये. खूप वेळ त्यांनी हे गाणंच दाखवलंय आज प्रेक्षकांनो, पण बघायला लई भारी वाटलंय. टीव्हीवर बघायला विसरू नका. आज ना माझ्या आवाजात थोडीशी खराश वाटेल तुम्हाला. काल रात्री खाल्लं आईस्क्रीम. पोरांनी फारच आग्रह केला म्हणून खावं लागलं. जरा जास्तीच खाल्लं. एकदा खायला बसलो की मग कंट्रोल नाही होत हो. आईस्क्रीम प्रकारच असा असतो. मग सकाळी आवाजाची वाट लागते माझ्या. तसंच काहीसं असं झालंय आज, सारखं आवाजामध्ये असं होतंय मला. असो, होईल थोडंसं नीट संध्याकाळपर्यंत असं वाटतंय तर खरी. तर आता हे सगळं गाणं चालू आहे इथे. नंदिनी आता ती घड्याळ दाबते. जीवा पण, आणि जीवाला तिकडे त्या घड्याळीचा अलार्म ऐकू येतो. ती त्यांची जोडीवाली घड्याळ आहे ना, ते एकमेकांना मिस केलं की आठवण आली की ते बटन दाबायचं ते चालू आहे या दोघांचं. पण जीवाने मात्र नंदिनीला बटन दाबून रिस्पॉन्स दिलेला नाहीये. त्यामुळे नंदिनी नाराज होते. सगळ्या अपेक्षा नंदिनीलाच आहे. त्या बिचाराला काही वाटूच नाही का? तर असो, आता हे गाणं संपलं बरं का एकदाचं. आता इकडे पार्थ काव्याशी बोलत असतो. आता पार्थला असं वाटतंय की नंदिनीने जे केलं ते चुकीचं केलं आणि हा काय करतोय. पार्थ म्हणत असतो काव्याला, नंदिनीने गैरसमज नसता करायचा. काव्या म्हणते, होय काय? फक्त नंदिनी ताईनेच गैरसमज केलाय का पार्थ? पार्थ आता तिच्याकडे बघतो बरं का आणि म्हणतो, आपण ना जरा फोन करूयात नंदिनीला. मग काव्या म्हणते, करा ना मग तुम्ही फोन. पार्थ आता हो म्हणतो बरं का, पण त्याला असं वाटतं एकट्याने कुठे बोलावं नंदिनीशी. तो काव्याला म्हणतो, तुम्ही पण बोलता का काव्या? आपण दोघं मिळून बोलूयात ना नंदिनीशी. आपण एकत्र असलो तर बरं." काव्या म्हणते, "का हो पार्थ? आपण एकत्र असलो की मॅजिक होतं यावर विश्वास बसलाय का तुमचा?" पार्थ म्हणतो, "चला ना, करूयात ना नंदिनीला फोन." मग काव्या बेडरूममध्ये जायचं नाही हे तिचं प्रण एकदम आठवणीत घेते. त्या बेडरूमच्या दाराजवळ येऊन ती थांबते. पार्थ आता मागे वळून बघतो तिच्याकडे आणि बघायला लागतो. पार्थ म्हणतो, "चला ना काव्या आत. या ना. आपण फोन करूयात ना." पण काव्या मात्र तिच्या निश्चयावर ठाम आहे बरं का प्रेक्षकांनो. ती विचार करते की बेडरूम मध्ये जायचं नाही म्हणजे नाही. थोड्या वेळ पार्थकडे बघते आणि त्याला प्रण आठवतं पार्थला, की काव्या बेडरूम मध्ये येणार नाही असं तिने आधीच त्याला निक्षून सांगितलंय. पुन्हा आता जीवाचा सीन दाखवलाय. आता करतात ते नंदिनीला फोन, पण मध्येच आता जीवाचा एक छोटासा सीन दाखवलाय. जीवा आता नंदिनीच्या वडिलांनी त्याला मारलं ते आठवतं आणि त्याला खूप त्रास होतो या गोष्टीचा बरं का. आता तो जोरात ते सगळं आठवणी आठवून लाथ मारतो आणि त्या ड्रेसिंग टेबलवरचं ते जे चाक आहे ना ठेवलेलं आशाताईंनी, ते चाक जीवाच्या पायाशी येतं. जीवा तो चाक बघायला लागतो आणि त्याला आठवतं की फार्म हाऊसवर हे चाक आपल्याला सापडलं आणि त्याला अचानक आठवतं की हे चाक असं कसं घरी आलं बरं. प्रेक्षकांनो आता बघा हा पुढे काय होतं. जीवा या गोष्टीचा विचार करणार तेवढ्यात त्याला येतो गुड्डूचा फोन. गुड्डू भैया आता जीवाशी बोलतोय. खरं तर जीवा आधी विचार करतो उचलावा की नाही फोन, पण उचलतो तो. आणि ते जे चाक आहे ना ते बोलता बोलता त्या ड्रॉवर मध्ये ठेवून देतो बरं का. हे त्यांनी दाखवलंय. गुड्डू म्हणतो, ए जीवा भैया ई का बात हो गई, तुम गुड्डू भैया को छोड़ के गए और गुड्डू भैया को तो ठीक से बाय भी नहीं किया. जीवा म्हणतो, सॉरी यार गुड्ड्या, तुला येताना बाय नाही केलं. अरे मी जरा वेगळ्याच सूरमध्ये होतो ना. त्यावर गुड्डू म्हणतो, अरे नाही नाही,
तुम्ही आम्हाला बाय नाही केलं याचं वाईट नाही वाटत आहे. जीवा भैया, तुम्ही नंदिनी भाऊजीला सोडून गेलात. उसके लिए हमारा जिगरा टूट रहा है. तुम्ही परत या जीवा भैया, तुम्ही परत या. और सुनो जीवा भैया, इस बार मैं तुम्हारे लिए टेंटवा बांधूंगा. जीवा म्हणतो अरे गुड्ड्या, टेंट काय, तू माझ्यासाठी महाल जरी बांधलास ना तरी तिथे राहण्यात काही अर्थ नाही रे. अरे नंदिनीला माझ्यावरती प्रेमच नाहीये. सॉरी, जीवा म्हणतो तिथे राहणाऱ्या मुलीचं माझ्यावर प्रेमच नाहीये. कसं असतं गुड्डू, अरे नात्यात प्रेम कमी असलं तर चालतं पण विश्वास मात्र 100% असायला हवा रे. गुड्डू आता ऐकतो पण इकडे आता पार्थ आणि काव्याचं बोलणं दाखवलंय नंदिनीशी फोनवर. पार्थने फोन स्पीकरवर ठेवलाय. पार्थ म्हणतो, काय नंदिनी, तुमचा खरंच जीवावर विश्वास नाहीये? काव्या पण ऐकते बरं का. काव्या आता त्या खिडकीत बसलीये, बेडरूम मध्ये नाही गेलीये. आता नंदिनी तिकडनं उत्तर देते, पार्थ, जीवा पोहोचलेत ना व्यवस्थित घरी? आता काव्या बोलते तिकडनं, ताई असं का बोलते ग, तुला काय फरक पडतोय, तो आला काय नाही आला काय? लगेच नंदिनी म्हणते, असं का बोलतेस तू काव्या, काहीही बोलतेस. काव्या म्हणते, ताई मी काहीही बोलो ग, त्याला काही अर्थ नाहीये. पण एक गोष्ट मात्र आज कळलीये, काळजी दाखवताय पण अंतर राखून प्रेम करताय. स्वतःवर आणि दुसऱ्यावर ताबा ठेवता येतो तुम्हाला पण दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवतायत ना. पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्हाला खरंच असं वाटतंय का की जीवाने तुम्हाला दारू पाजून बोलतं केलंय? म्हणजे नंदिनीने हे सगळं आधी सांगितलं असावं प्रेक्षकांना त्यांना, म्हणून डायरेक्टली ते बोलताय. नंदिनी म्हणते, हो अहो ते स्वतः मला म्हणाले की नंदिनी तू मान्य कर, मी जिंकलोय. म्हणजे आतापर्यंत जीवाने हे सगळं का केलं? त्यांनी जिंकावं म्हणून का? म्हणजे माझ्या मनात हे सगळं चुकून आलं असावं पण त्यांनी दारू वगैरे हे मलाही कळत नाहीये पार्थ. आता जीवाचं सीन दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. जीवा गुड्डूला बोलतोय फोनवर. एका मागोमाग एक सीन दाखवलंय. जीवा म्हणतो, कसं असतं गुड्डू, दारू पिणाऱ्याची नशा उतरल्यावर, अरे म्हणजे दारू पिलेल्या माणसाची थोड्या वेळ तरी नशा उतरते रे, पण अविश्वास दाखवणारा माणूस असतो ना तो त्याच नशेत कायम असतो रे, त्याच नशेत. मला ना आता गुड्ड्या कोणाची नशा उतरवायची नाहीये रे. जाऊ दे, सोड. उलट मी आता शुद्धीवर आलोय चांगला. त्यामुळे आता मला चांगलीच जाग आलीये. हळूहळू का होईना, पण अरे गुड्ड्या, जे होणार आहे ना ते नाही टाळू शकत रे कोणी. गुड्डू म्हणतो, ए जीवा भैया, की का बोल रहे है आप? काय होणार आहे पुढे? जीवा म्हणतो, अरे गुड्डू, आमच्या घटस्फोटाचा हा 6वा महिना आहे. आता हा महिना संपला ना की आम्ही वेगळे होणारच. गुड्डू म्हणत असतो, ए जीवा भैया, अरे ही का बोलत हे तुम्ही? असं बोलू नका. तुम्हाला माहितीये ना ही सगळी पब्लिक तुम्हाला खूप लव्ह करते आणि तुमच्या आणि नंदिनी भाऊजीच्या एक होण्याकडे हम सब लोग नजर लगा के बैठे हैं जीवा भैया. गुड्डू म्हणत असतो तिकडनं, जीवा भैया तुम्ही हार नका मानू, पिंकी कसम हार मानू नका. जीवा म्हणतो, गुड्ड्या मी तुला खूप मिस करेल रे आता. नंदिनीने 21 दिवस साथ नाही दिली मला, पण तू मात्र दिलीस रे मित्रा. देव करो आणि तुझ्या पिंकीचं आणि तुझं भांडण लवकरच मिटो. चल यार, गुड बाय. गुड्डू आता तिकडनं म्हणत असतो, ऐका ना जीवा भैया, ऐका ना. पण जीवाने मात्र आता फोन ठेवून दिलाय प्रेक्षकांनो. आणि आता बघा इकडे नंदिनीचं आणि पार्थचं बोलणं कंटिन्यू दाखवलंय. नंदिनी म्हणत असते इकडे काव्याला आणि पार्थला, हे बघा आपण ना या विषयावर नको बोलूयात. जीवा तिथे आहेत ना तर मग तुम्ही त्यांची काळजी घ्या. त्यांना जे आवडतं ते खाय प्यायला करा, त्यांच्या सोबत राहा. नंदिनी आता पुढे काही बोलणार तेवढ्यात राग काव्या फोन कट करते. पार्थ म्हणतो, काव्या अरे तुम्ही फोन का कट केला? नंदिनी बोलत होत्या ना. काव्या म्हणते, मला नाही ऐकायचंय आता ताईचं बोलणं. नंदिनी ताईचं बोलणं आता डोक्यात जायला लागलंय पार्थ माझ्या. मला नको वाटतंय हे विनाकारण काळजीचं कुंपण. एकदाचा काय तो निर्णय घ्या आणि तुकडा पाडून टाका या नात्याचा. आता कंटाळा आलाय, रोजचे हे मरण नकोसच झालंय. एकदाच काय ते मरण येऊ दे, काय यायचंय ते. पार्थ म्हणत असतो, असं का बोलताय काव्या तुम्ही? काव्या आता पार्थच्या मोबाईल त्याच्या हातावर टेकवते आणि चालली जाते तिथून. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. प्रेक्षकांनो, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? जीवा आणि काव्याच्या बाजूने की पार्थ आणि नंदिनीच्या बाजूने? तुम्हाला काय वाटतं, कुठला निर्णय योग्य आहे? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा आता पुढचा प्रोमो छान दाखवलाय बरं का त्यांनी. आता जीवा रडत असतो तेव्हा काव्या जाऊन त्याला समजवते, ए जीवा रडू नकोस, शांत हो रे. जे आपलं आहे ना ते आपल्याला मिळणारच आहे. विश्वास ठेव. विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सने शिकवलंय ना आपल्याला. काव्या जीवाशी हे बोलत असताना पार्थने ऐकलंय. आता पार्थ नंदिनीची भेट घेतो आणि नंदिनीला समजावून सांगतो. तो म्हणतो, नंदिनी
हे बघा, आपले पार्टनर्स आपल्या प्रेमात पडलेत नंदिनी, आणि तेही ऐन फेब्रुवारीच्या महिन्यात. या फेब्रुवारी महिन्यात आपल्या नात्याची दिवाळी लखलखते नंदिनी. आपण पण आपल्या मनाच्या अंधारातून बाहेर पडूयात, असं काहीतरी तो मोठे मोठे डायलॉग बोलतो बाबा नंदिनीला. नंदिनी आणि पार्थच्या डोक्यात आता प्रकाश पडेल का? काय वाटतं तुम्हाला? काहीतरी डबल ट्विस्ट येणार हे मात्र नक्की, कारण 3 महिने चालवणार आहे प्रेक्षकांना आता हे. बघूयात बाबा काय काय घडतंय. आता अंदाज लावणं थोडं मुश्किल होतंय. बघूयात. चला तर मग, आवडला ना आजचा रिव्ह्यू? मग लाईक नक्की करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1 लाखाची फॅमिली पूर्ण व्हायला. प्रेक्षकांनो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू एन्जॉय करा तुमच्या या लाडक्या चॅनलवरती. चला तर मंडळी, निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.